हॅलो माय स्वीट लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी आज तुमचं स्वागत करते आजच्या या आपल्या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण तुमची इंग्लिशमध्ये जी नेक्स्ट पोयम आहे टाइम, जिचं नाव आहे टाइम, ती वाचूया. ही वेळेबद्दल आहे की वेळ जे आहे ते कसं वेगवेगळं असतं आणि त्याच्याशी रिलेटेड जे पहलू आहेत ते पण आपण बघू. तर चला वाचूया ही पोयम टाइम. तर जसं की तुम्हा सगळ्यांना आता या स्क्रीनवरती आपल्या दिसत असेल पोयम आहे आपली 3.1 टाइम. आता ही सगळ्यात पहिले आपण ही पोयम रिसाइट करूया, वाचूया हिला की प्रोनाउन्सिएशन वगैरे तुम्हाला क्लिअर होऊन जातील की हर शब्दाला कसं बोलतात. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. By Christina Rossetti. So ही जी पोयम आहे जी आता आपण वाचली, हिला लिहिलंय क्रिस्टिना रॉझेटी यांनी. ठीक आहे, तर आता आपण या पोयमचा अर्थ समजूया की ह्याच्यात काय आहे. ह्याच्यात बेसिकली तुम्हाला वेळेशी रिलेटेड, टाइमशी रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की सेकंड, मिनिट, आवर, असंच डे, वीक, मंथ, इयर असं करून एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितल्या गेल्या आहेत. तर बघूया. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट म्हणजे की एका मिनिटामध्ये किती सेकंड्स असतात. तर किती सेकंड्स असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे. येस, 60 म्हणजे की 60. तर एका मिनिटात 60 सेकंड असतात. 60 अँड नो मोर इन इट म्हणजे की 60 आणि त्यापेक्षा जास्त नाही. हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? अशाच प्रकारे एक तासामध्ये, एन आवर म्हणजे एक तास मध्ये किती मिनिट असतात? एक तासभरात किती मिनिट असतात? येस, व्हेरी गुड, 60. परत 60 ह्याचे आन्सर 60. तर 60 म्हणजे 60. तर 60 मिनिट असतात फॉर सन अँड शार. ठीक आहे, तर हे एक मिनिट कशा करता असतात? हे मिनिट आहे फॉर सन अँड शार म्हणजे की तुम्ही आंघोळ करा. शावर म्हणजे काय? आंघोळ करून तयार व्हा आणि उन्हात जा, तर ह्याच्यासाठी असतात. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? एका दिवसात किती तास असतात? ठीक आहे, एका दिवसात किती तास असतात? 24 तास. व्हेरी गुड. 24 फॉर वर्क अँड प्ले. तर 24 तास असतात. हे 24 तास कशा करता असतात आपल्याला? फॉर वर्क म्हणजे कामाकाजा करता असतात की आपण आपली सगळी कामं करू, आणि प्ले म्हणजे खेळायकरता सुद्धा असतात. 24 तासात तुम्हाला कामही करायचे आणि आपलं खेळायचं पण आहे. हाऊ मेनी डेज इन अ वीक म्हणजे की एक सप्ताहामध्ये, एक हफ्त्यामध्ये किती दिवस असतात? एक 1 वीक मध्ये किती असतात दिवस? येस, 7 डेज. तर 7 बोथ टू हिअर अँड स्पीक म्हणजे की 7 डेज असतात. बोथ टू हिअर अँड स्पीक म्हणजे की हिअर म्हणजे ऐकाय करता आणि बोलाय करता, या दोन्ही गोष्टींकरता 7 दिवस आपल्याला असतात. की 7 दिवस आपण ऐकतो पण आणि बोलतो पण. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका मंथ मध्ये, 1 मंथ मध्ये, एका महिन्यामध्ये किती हफ्ते असतात? किती वीक्स असतात? तर 4 किंवा 5 है ना, हेच असतात ना, मोस्टली 4च असतात हफ्ते. तर इथे काय लिहिलंय? 4 म्हणजे एका महिन्यात 4 हफ्ते असतात. ऍज द स्विफ्ट मून रन. आता तुम्हाला हे माहितीये ना की महिन्यात 4 हफ्ते असतात. 4 हफ्त्यामध्ये काय होतं? आपलं जे चंद्र असतं ते काय होतं? 15 दिवसात वाढतं, 15 दिवसात घटतं. तर म्हणजे म्हणून ते म्हणतात की 4 ऍज द स्विफ्ट मून रन. स्विफ्ट मून म्हणजे की मून जो आहे तो अशाच वाढतो आणि घटतो या 4 हफ्त्यांमध्ये. ठीक आहे. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? आता हे विचारतात की एका वर्षात, इयर म्हणजे काय झालं? वर्ष. तर एका वर्षात किती महिने असतात? एका वर्षात किती महिने असतात? 12. ठीक आहे ना. तर 12 दिले. तर 12 द अल्मॅनेक मेक्स क्लिअर. अल्मॅनेक कशाला म्हणतात? आपल्या कॅलेंडरला म्हणतात. ठीक आहे ना. तुमच्या सगळ्यांच्या घरी कॅलेंडर असतील ज्याच्यात आपण डेट्स वगैरे बघतो, तारखा बघतो. तर अल्मॅनेक मेक्स क्लिअर म्हणजे की जे की आपल्याला जे आपलं कॅलेंडर आहे त्याच्याने ही गोष्ट क्लिअर होते की एका वर्षात 12 महिने असतात. हाऊ मेनी इयर्स इन अन एज? आता एज म्हणजे वयामध्ये किती वर्ष असतात? एक माणूस
म्हणजे एक ऍव्हरेज एज एक माणसाची किती असते हे विचारलं गेलं याच्यात. तर 100 सेज द सेज. एक ऍव्हरेज एज माणसाची 100 म्हटली गेली की 100 असली पाहिजे. सेज द सेज. सेज म्हणजे कोण? साधू संत महात्मा असतात ना असे. तर ते म्हणतात की 100 असली पाहिजे. हाऊ मेनी इयर्स इन अन एज. तर आपल्याला जे वय आहे आपलं ते 100 असलं पाहिजे असं संत महात्मा लोक म्हणतात. हाऊ मेनी एजेस इन टाइम. आता वेळेमध्ये किती एजेस आहेत, वेळेमध्ये किती वय आहे असं विचारलं आहे. तर नो वन नोज द राईम येऊन गेलं की भैया या गोष्टीची तर कुणाला रायमिंग नाही आहे. तर म्हणजे हे संपून गेलं इथे ही पोयम की आता ह्याच्या पुढे तर आपली राईम आपली नाही येते आपल्याला. आता आपण याच्या एक दोन गोष्टी पाहूया. बघा ह्याच्यामध्ये एका स्टेन्झामध्ये किती लाईन आहेत? 2-2 लाईन आहेत. 2-2 लाईनाचे खूप सारे स्टेन्झा आहेत आपले. किती स्टेन्झा आहे? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर 8 असे स्टेन्झा आहेत आणि हर स्टेन्झाचे दोन्ही लाईनी काय आहेत? रायमिंग आहेत. मिनिट इन इट है ना, मिनिट इट. मग आर शार, आर शार. असंच डे प्ले, वीक स्पीक. ठीक आहे. हर दुसरी लाईन आपली जी आहे ती रायमिंग आहे. मंथ रंथ, इयर क्लिअर, एज सेज, टाइम राईम. तर अशा प्रकारे या सगळ्या आपल्या रायमिंग लाईन्स झाल्या. रायमिंग वर्ड्स आपले हे सगळे लास्ट आपण बघतो नेहमी. तर हे रायमिंग वर्ड्स झाले. आता बघा तुम्ही याचा एक्सरसाइज पार्ट मध्ये बघा तुम्ही. तर आता आपली पोयम वाचून झालेली आहे. आपण याचे वर्ड मिनिंग बघायचे जरा. सगळ्यात पहिले एक वर्ड आला तर स्विफ्ट. स्विफ्टचा अर्थ आहे मुव्हिंग क्विकली. ठीक आहे ना. तर स्विफ्ट म्हणजे मुव्हिंग क्विकली. त्याचा अर्थ काय झाला की लवकरशे इकडून तिकडे मूव्ह करणं. क्विकली म्हणजे काय? एकदम फास्ट, लवकर. आणि मुव्हिंग म्हणजे जे गोष्ट हलते डुलते. तर तेच म्हटलं जात आहे की हे स्विफ्ट कशा करता युज केलं गेलं होतं? मून करता. स्विफ्ट मून करता. ठीक आहे. तर मून जे आहे म्हणजे चंद्रमा जो आहे तो मुव्हिंग क्विकली, लवकरशी मूव्ह करतं. 15-15 दिवसात ते वाढतं, 15 दिवसात ते घटतं. अल्मेनेक. अल्मेनेकचे पहा या दोन्ही स्पेलिंग जे आहेत अल्मेनेक करता लावतात आपण. अ बुक दॅट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स. म्हणजे एक पुस्तक असते जी की आपल्याला इन्फॉर्मेशन देते, जी की आपल्याला सांगते इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स, जे आपले विशेष दिवस असतात आणि तारखा असतात त्यांच्याबद्दल. फेजेस ऑफ द मून, डेली टाइम ऑफ द रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन. म्हणजे की मून, चंद्रग्रहण है ना, आणि हे सगळ्या गोष्टी जितकेही आहेत. मूनचं आपलं की केव्हा जे आहे ते फुल मून आहे आणि केव्हा असे अमावस्या आणि पौर्णिमा हे सगळं सांगते. रोजचा टाइम सांगते, जे रायझिंग अँड सेटिंग ऑफ द सन म्हणजे की सूर्य केव्हा उगतोय आणि केव्हा डुबतोय. द मून, अदर प्लॅनेट्स अँड स्टार्स एटसेट्रा. म्हणजे थोडक्यात सांगू तर तुमचा जो पंचांग असतो ना त्याला अल्मेनेक म्हणतात. आपल्याकडे जो पंचांग येतो ना ज्यात सगळं काही दिलं असतं त्याला अल्मेनेक म्हणतात. अँड अल्मेनेक गिव्स दिस इन्फॉर्मेशन फॉर द होल इयर. तर पंचांग मध्ये असंच असतं. पंचांग मध्ये पूर्ण वर्षभराची आपल्याला जानकारी असते की केव्हा काय कोणता चांगला दिवस, सूर्य चंद्राच्या नक्षत्रांच्या बाऱ्यात गोष्टी असतात. तर पंचांगाला अल्मेनेक म्हणतात. मग आहे शब्द रंथ. रंथ म्हणजे रनित. रनित करता हा शब्द घेतला गेलाय. ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. ठीक आहे. रन्स म्हणजे काय? धावणं, जो धावतो. तर रन्स हा ह्याचा जुना फॉर्म. म्हणजे पहिलेचे लोक रन्सला असं रंथ म्हणत होते. मग आहे सेज म्हणजे वाईज मॅन. म्हणजे खूप जो हुशार माणूस असतो त्याला सेज म्हणतात. आता पॉइंटर्स मध्ये बघा. फॉर्म पेयर्स टू रीड द पोएम अलाउड. तुम्ही पेयर्स बनवा किंवा तुम्ही एकटे सुद्धा ही पोएम जोराने बोलू शकता. जशी मी बोलली तसं तुम्ही परतसे एकदा व्हिडिओ क्लिप ऐकून आणि बोला. वन पर्सन रीड्स द क्वेश्चन. म्हणजे एक व्यक्ती क्वेश्चन पडेल. द फर्स्ट लाईन इन इच स्टॅन्झा अँड द अदर वन रीड्स द आन्सर. जर तुम्ही 2चे ग्रुप बनवाल तर खूप मजा येईल. तुम्हाला काय करायला, एक जो आहे तुमचा मित्र किंवा मैत्रीण एक लाईन बोलेल, पहिली लाईन, दुसरा दुसरी लाईन, मग परत पहिली लाईन दुसरी लाईन, असं करून क्वेश्चन आन्सर तुम्ही करू शकता. की एक जो आहे तो सगळे क्वेश्चन विचारेल आणि दुसरा सगळे आन्सर्स देईल. प्रॅक्टिस डुईंग दिस अँड देन प्रेझेंट द पोएम इन अ पेअर. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि ही पोएम प्रेझेंट पण करू शकता. दिस द रायमिंग वर्ड्स और फ्रेजेस फ्रॉम द पोएम.
आता आपल्याला रायमिंग वर्ड्स जे आहेत ते लिस्ट करायचे आहेत, ते मी तुम्हाला आधीच सांगून दिलेले आहेत तुम्हाला की कोणते कोणते आहेत रायमिंग वर्ड्स. देन पुट ईच पेअर इनटू 2 ग्रुप्स एज फॉलोज. आता रायमिंग पेअर्सचे 2 ग्रुप्स बनवायचे आपल्याला, सेम स्पेलिंगचे आणि डिफरंट स्पेलिंगचे. हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, जसं सेज आणि एज हे शब्द आले होते, हे रायमिंगच होते. तर सेज आणि एज सेम स्पेलिंगचे होतील, कारण की सेज मध्ये AGE एज पण येतं. आणि अशाच प्रकारे ज्याच्यात नाही आहे ते डिफरंट स्पेलिंगचे रायमिंग पेअर्स होऊन जातील. हे आपण करूया आता पुढे. असंच लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाइम फ्रॉम द पोएम. तर टाइमशी रिलेटेड सगळे वर्ड्स, जसं की काय होतं, सेकंड्स पासून सुरू होऊन एज पर्यंत जातं, तर ते सगळे टाइमशी रिलेटेड आहेत. मग आहे राईट अदर चेन्स ऑफ हाऊ मेनी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तुम्हाला अनेक क्वेश्चन ची चेन बनवायची, हाऊ मेनी, जसं की आता आपण या पोएम मध्ये वाचला, आणि त्यांचे आन्सर्स पण लिहायचे. ह्यांनी एक्झाम्पल दिलंय हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ डेसिग्राम, की एका मिलीग्राम्स मध्ये किती डेसिग्राम असतात. तर अशी तुम्हाला चेन बनवायची. हे शब्द दिलेत त्यांनी, ह्याच्या हेल्पनी बनवायचं आहे. द पोएम कंटेन्स सम इडियोमॅटिक पेयर्स. तर या पोएम मध्ये इडियम्स टाइप्सचे पेयर होते, म्हणजे जे आपण नॉर्मल जे बोलतो अशा टाइपचे पेयर दिले आहेत. 2 वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर. असे 2 शब्द जे की आपण जास्त तर एका बरोबर म्हणतो, जसं की सन अँड शार. सन अँड शार इंग्लिश मध्ये बोललं जातं, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. हे तिन्ही जे दिलेत हे इडियोमॅटिक फ्रेजेस आहेत, जे इंग्लिश मध्ये नेहमी बरोबर बोलले जातात, एका बरोबर. आता यांनी दिलंय, नाव जॉईन द वर्ड्स इन A and B युझिंग and or to make more idiomatic pairs. आता पहा, जसं डे अँड नाईट, ठीक आहे, लेफ्ट अँड राईट, मोर ऑर लेस, मोर ऑर लेस म्हणतात, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या शब्दांचं आता आपण बघूया. चला बघू. सर्वात आधी आपण रायमिंग पेयर्सचं जे एक्सरसाइज होती ती पाहूया. सेम स्पेलिंग मध्ये काय काय येईल. डे, प्ले, पहा याच्यात डे मध्ये AY आले आणि प्ले मध्ये पण AY आले, म्हणून हे सेम आहे. इयर, क्लिअर, ठीक आहे, याच्यात EAR आणि इकडे आहे एज आणि सेज. आणि डिफरंट स्पेलिंगचे काय होतील, मिनिट, इट, आर, शार्प, वीक, स्पीक, मंथ, रन आणि टाइम, राईम, कारण की ह्याची स्पेलिंग्स डिफरंट आहे. मग आहे लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड विथ टाइम फ्रॉम द पोएम. या पोएम मध्ये टाइमशी रिलेटेड, टाइमशी संबंधित जितकेही शब्द आहेत ते पहा. सेकंड्स, मिनिट, आर, डे, वीक, मंथ, इयर आणि एज. आता आपल्याला चेन ऑफ क्वेश्चन्स बनवायची होती, ती बघा. हाऊ मेनी वरती. हाऊ मेनी मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. 10 मिलीग्राम्स इन अ सेंटीग्राम. एक सेंटीग्राम मध्ये 10 मिलीग्राम्स असतात. हाऊ मेनी सेंटीग्राम्स इन अ ग्राम. एक ग्राम मध्ये किती सेंटीग्राम आहेत, तर 100 सेंटीग्राम्स इन अ ग्राम. तर एका ग्राम मध्ये 100 सेंटीग्राम्स असतात. हाऊ मेनी ग्राम्स इन अ किलोग्राम. एक किलोग्राम मध्ये, एक केजी मध्ये किती ग्राम्स असतात, 1000 ग्राम्स इन अ किलोग्राम. एक किलो मध्ये 1000 ग्राम्स असतात. हाऊ मेनी डेसिग्राम्स इन अ हेक्टोग्राम. तर एका हेक्टोग्राम मध्ये किती डेसिग्राम्स असतात, 1000 डेसिग्राम्स इन अ हेक्टोग्राम, म्हणजे एका हेक्टोग्राम मध्ये 1000 डेसिग्राम असतात. अशा प्रकारे तुम्ही आणखी चेन बनवू शकता हाऊ मेनी क्वेश्चन्सची. आता तुमचा लास्ट क्वेश्चन जो होता, मेक इडियोमॅटिक फ्रेजेस. डे अँड नाईट, लेफ्ट अँड राईट, मोर ऑर लेस, नाव अँड देन, लाईफ ऑर डेथ, हिअर अँड देअर, सूनर ऑर लेटर, नॉर्थ अँड साऊथ, ट्रायल अँड एरर, रीड अँड राईट, ईस्ट अँड वेस्ट, येस ऑर नो, ब्रेड अँड बटर, बॅक ऑर फोर्थ, ऑन अँड ऑफ, अप अँड डाऊन, गिव्ह अँड टेक, इन अँड आउट, हाय अँड लो, मेक अँड ब्रेक, मेक ऑर ब्रेक, ब्लॅक अँड व्हाईट. तर अशा प्रकारचे हे सगळे फ्रेजेस आपण यूज करतो. तर आज आपण खूप छानशी ही कविता वाचली टाइमच्या बद्दल, जी की खूपच मस्त होती. ह्याला वाचून खूप आनंद झाला. त्याच्या बरोबर आपण इडियोमॅटिक फ्रेजेस पाहिले, क्वेश्चन आन्सर्स मध्ये बघितलं की कसं चेन बनवली जाऊ शकते हाऊ मेनीच्या क्वेश्चन्सची. आणि अशा प्रकारे आपलं खूप मनोरंजन सुद्धा झालं, कारण की पोयम खूपच मस्त होती. तर आजचा आपला सेशन इथेच संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.